आता ह्या गुफेमध्ये असं काय की आमची बी त्या गुफेमध्ये जायला थोडी फाटत होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या नाशिक ट्रिपच्या पार्ट 3 मध्ये. आता तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की अंजनी मातेने शिवजीची कित्येक वर्ष त्या मंदिरामध्ये तपस्या केले होते. ते मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला ते ठिकाण. असं मानले जाते की कित्येक वर्ष अंजनी मातेने तपस्या केल्यानंतर शिवजीने त्यांना एक पुत्र प्राप्त होण्याचं एक वरदान दिलं होतं. आता इतिहासात असं म्हणलं जाते की हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला. आम्ही तिकडे काही जास्त टाइम थांबलो नाही, कारण की आजूबाजूला बी कोणी दिसत नव्हतं आणि आजूबाजूला सर्वकडून धूळ जमा झाली होती. आता इथेच आमची ट्रॅकिंग संपली नव्हती, इथून आम्हाला अजून वरती जायचं होतं. आता आम्हाला ते ठिकाण पाहायचं होतं. त्या ठिकाणी हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी छलांग मारली ते ठिकाण. आता जास्त धुळ असल्यामुळे तुम्हाला काही ते ठिकाण दिसणारी तुम्हाला एक फोटो दाखवून देतो. इथं बरोबर हनुमानाच्या पायाचा ठसा आहे. हीच ती जागा आहे की त्या ठिकाणी हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी छलांग मारली. इथून आम्हाला अजून वरती जायचं होतं. वरती एक मंदिर होतं, त्या मंदिरावरून दर्शन घेऊन यायचं होतं. म्हणून पोहोचलो मी अंजनी पर्वतच्या सर्वात वरच्या टोकावर. आता कमीत कमी आम्ही 1280 मीटर एवढं वरती आलो होतो. मग दर्शन वगैरे करून घेतलं. मस्तपैकी दर्शन वगैरे झाल्यानंतर मोसमचा आनंद घेत एक चहाची 90 मारून घेतली. आता आम्हाला एवढ्या वर चढायसाठी एवढ्या पाण्यामध्ये चढायसाठी आम्हाला कमीत कमी 2 घंटे तर लागलेच होते. असं तर आम्ही ओले व्हायलाच होतो. चला म्हणलं निसर्गाचा आपण मन सोबत आनंद घेऊ. आता निसर्गाचा आनंद घेत घेत एकतरी समजले की आयुष्यात 2 पैसे कमी कमू. आपण मित्रासोबत कुठे ना कुठे दरवर्षी एकतरी ट्रिप का. अजून आपली नाशिक ट्रिपची जर्नी संपली नाही. याच्या पुढे अजून खतरनाक ब्लॉग येतील. ते ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्याला फॉलो करत नसेल तर लवकर आपल्याला फॉलो करून ठेवा.